मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे सॅटरडे आणि मी लवकर 3:30 ला आज घरी आले शॉर्ट व्हिडिओ घेऊन, कारण खूप जास्त झोप येत होती। आणि आमच्या खुशी मॅडम, ओ मॅडम कुठे गेल्या? हॅलो हॅलो, गेले होते खायला पण खाणंच झालं नाही। आता घरीच खाते, कारण लवकर आले, लवकर यायचा काही प्लॅन नव्हता पण अचानक आले त्याच्यामुळे। आणि टिफिन वगैरे धुवायला टाकलं, द्राक्ष आणि थोडासा साबुदाणा होता सकाळी बनवलेला, सो आता तेच खाऊया, कारण थोडीशी लाईटशी अशी भूक लागली आहे। मधपासून खाऊ आणि एक व्लॉग पण अपलोड करायचा आहे, सो तेवढे। काय झालं? म्याव झालं। $2,000 years later. तर मंडळी, झाली माझी झोप आणि उठले। 7 वाजले, आता 5 वाजता झोपले होते आणि उठायची इच्छाच होत नव्हती। डायरेक्ट सकाळी उठणार होते आणि मी असंच करते मोस्टली, झोपले एकदा असं इव्हिनिंगला आल्यावर की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठते, रात्री परत उठा वाटत नाही। पण आता मला भूक लागली होती आणि पाणीपुरी खायची इच्छा होती। मी किती दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नाही, असं म्हणजे असं वाटते मी एखादी वर्ष झालं पाणीपुरी खाल्ली नाही। बघू आता पाणीपुरीच्या तिकडं, तर मला जिथली आवडते तिथं पण जायला, तिथं खूप जास्त गर्दी असते, पण बघूया तिकडं जाऊ, नाही तर मग इकडे जिथं पाणी आणायला जाते तिथली खाऊ। आणि पाणीपुरी खायला चालले आणि माझ्यापेक्षा जास्त खुशीला बाहेर जायची घाई झाली। कसं करू आता तिला? एक तर मला असं हे पण करू वाटत नाही की जाऊ दे, वाटत नाही तिच्या मनाप्रमाणे करू वाटतं, पण कसं बघा। ओ मॅडम, उठता का थोडं? मला जाऊ देता का? खुशी जाऊ दे ना। आज पाणीपुरी नाही आहे वाटतं नशिबात, कारण मी 2 ठिकाणी जाऊन आले पण पाणीपुरी बंद आहे इथली। आय डोंट नो का। बघूया आता मला डोसाच खायची इच्छा होती डायरेक्ट। आता उडपीला तर गाईज एवढं शोधल्यानंतर मला फायनली एका ठिकाणी भेटली पाणीपुरी येताना आणि तीच खाल्ली। पण चंपी झालेली आहे। आता पटकन अगोदर एक काम आहे, ते म्हणजे उद्या सकाळी कपडे धुवायचेत लवकर उठून नाही, जेव्हा उठेल तेव्हा। त्याच्यासाठी अगोदर जेवढे पण धुवायचे कपडे आहेत तेवढे सर्व साईडला करून ठेवायचे।
मस्त माझी झोप झाली आहे आता 12 वाजता. आज रविवार असल्यामुळे. आणि आता मला भूक लागली म्हणून खूप जण बोलत होते की कांदा पोहे बनव म्हणून म्हटलं चला कांदा पोहेच बनवूया मस्त असे. काळ्या फुलायला ठेवल्या होत्या त्या किती मस्त फुलं फुलले. त्याचा आपण आज परत हेअर ऑइल बनवणार आहोत कारण अगोदर बनवलेलं ऑइल संपलेलं आहे. तर याचा आता मस्त हेअर ऑइल बनवायचं. आणि आता ॲडिशन याच्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकणार आहे. सो आता तेल संपलेलं आहे नॉर्मल. इव्हिनिंगला मी घेऊन येईन. त्याला पाणी लावलंय तोपर्यंत स्किन केअर करून घेऊ आपली मस्त मुलतान मातीने. फेस पॅक लावून घेऊ. चलो लेट्स. माती आणि गुलाबजल हे दोन्ही मिक्स करून आपण फेस पॅक बनवणार आहोत. चला स्किन केअर तर झाली. आता पटकन थोडंसं वाळू देऊ आणि आंघोळ करून घेऊ. खुशी आता वाजलेत इव्हिनिंगचे 6 आणि माझी आणि खुशीची मस्त झोप झाली आहे कारण आज रविवार होता. दोघी पण मस्त झोपलो होतो 3 वाजता आणि आता उठलोय. मी उठल्यावर खुशी पण उठली. खुशी खुशी जांभळा देते. झोप झालं नाही. हे बघा आमची खुशी झाली. झोप झाली. कोण आहे ते? तू आहे. तर आता भाजीपाला वगैरे आणायचा आहे पूर्ण आठवड्याचा भरून घ्यायचा. नंतर चहा पिऊ वाटतो आता इव्हिनिंगचा. त्याच्यामुळे चहा पण दूध पण घेऊन येऊ. आणि यस खुशीला काय आणायचं? खुशीला सोबत यायचं. खुशीची झोपच गेली नाही आणखीन. ओ झोप झाली. झोप तू. मी जाऊन येते. तू झोप. ओके. खुशीला झोपू द्या. आपण जाऊन येऊ. चला. सर्व भाजीपाला अगोदर मस्त चहा पिऊ. मस्त चहा बनलाय. अरे पटापट खाऊन घेऊ. खुशीला खायचं. खुशी कशी बघत बसली. खुशीला खायचं. खुशीचं आत्ताच जेवण झालं ना. खुशी किती घाटेन जेवण करते. हा ओके. तर चहा पाणी झालेलं आहे. आता आपल्याला जे मेन काम करायचं होतं आज रविवारचं
ते म्हणजे हेअर ऑइल बनवायचं. सो लेट स्टार्ट. ही बॉटल पूर्ण संपली होती, म्हणजे थोडंच राहिलं होतं म्हणून मी दुसरी आणणार होते, नाहीतर मी हे दुपारीच करून टाकणार होते. फिनिश. आता ही छोटी नवीन बॉटल आणली. मला सर्दी झाल्यासारखं का वाटतंय. खुशी. ऍक्च्युली कढीपत्ता खूप जास्त होता माझ्याकडे. मी मागच्या वेळेस भाजीपाला आणला होता तेव्हाचा, त्याच्यामुळे मी कढीपत्ता टाकून बनवूया ऑइल असं विचार केला. ही पण संपली पूर्ण. तेलाला थोडंसं गरम होऊ द्या, मग आपण बाकीचे प्रोसेस, बाकीचे जे काही टाकायचे ते सर्व टाकून घेऊ. खूप म्हणजे खूप. 2च मिनिट आता गॅस समोर उभा होते तर पूर्ण घाम यायलाय. असं वाटतं परत एकदा आंघोळ करायला लागेल. चला आता बाकीचे सर्व काम झाले. लास्ट काम राहिले ते म्हणजे कपडे धुवायचे, आणि सर्वात मोठं काम येते, त्याच्यामुळे हे कपडे उचला असे आणि घेऊन चला धुवायला. ओके. ही फ्रेम कशी दिसते सांगा. मस्त. आता मी चेंज केली. इकडे ही फ्रेम लावली आणि इकडे ही वाली लावली आणि इकडे खुशीला लावलं. खुशीने ही जागा फटाफट एवढे कपडे धुवून घेऊ आणि तोपर्यंत मोबाईल पण चार्जिंगला लावून घेऊ, कारण चार्जिंग संपली. व्हिडिओ एडिट करायचा आहे परत. शो भेटूया आपण कपडे धुतल्यानंतर. A few moments later. तर सर्व काम झालीत. आता थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायची ती बाकी आहे. तेवढी एडिटिंग करून मस्त झोपायचं, आणि उद्यापासून मी लवकर उठणार आहे, एक्सरसाइज करणार आहे सर्व. सो बाय बाय.